नमस्कार, वेलकम. स्वागत आहे सर्वांचं केतकी क्रिएशन्स अँड पॉडकास्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही पनीरची भाजी तर खाल्लीच असेल, पण आज आपण बनवणार आहोत ऑइल फ्री, बटर फ्री आणि घी फ्री पनीरची भाजी. तर अशीच तुम्हाला ऑइल फ्री पनीरची भाजी शिकायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा आणि शेअर करा. ओके. तर आपण इथे घेतलेले आहेत भिजवलेले काजू. काजू इथे आपण भिजवून घेतलेत. त्याच्यानंतर कोथिंबीर, इथे मी 3 कांदे, 3 टोमॅटो, हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर आपण इथे धणे पावडर यूज केलेली आहे आणि आपल्याला इथे कसुरी मेथी, ओके, हळद आणि लाल तिखट. तसंच आपण इथे किचन किंग मसाला आणि पनीर मसाला. आपण इकडे थोडंसं दही यूज केलेलं आहे, लसूण आणि मलाई पनीर. ओके. तर आता आपण वळूया कृतीकडे. तर आपण इकडे एक कढई तापत ठेवलेली आहे. आपल्या याच्या रेसिपीमध्ये आपण बटर, तूप किंवा तेल यापैकी काहीही वापरणार नाही आहोत. तरी सुद्धा आपली भाजी एकदम क्रीमी आणि एकदम बाहेरच्या सारखी होईल. म्हणजे कळणारच नाही की याच्यामध्ये घातलं आहे की नाही घातलं आहे. ओके. तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये थोडेसे लसूण इथे ऍड करत आहोत. त्याच्यानंतर आपण इथे ऍड करत आहोत कांदा आणि टोमॅटो. आपण इथे ऍड केलेला आहे. आणि हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. ओके. पाणी आपल्याला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत काजू, भिजवलेले काजू. आणि हे आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर काश्मीरी किंवा बेडगी लाल मिरची असेल तर ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायची आहे. ओके. तर आपण याच्यामध्ये आपलं हे झालेलं आहे. आपला जो हा कांदा आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे. ओके. त्यानंतर आपल्याला हे बंद करायचं आहे. आणि मी याच्यामध्ये 3-4 कलरसाठी फक्त बेडगी मिरची याच्यामध्ये ऍड केलेली आहे. ओके. 1 तमालपत्र, 2-3 लवंग आणि 1 छोटा तुकडा दालचिनी, एवढंच आपण याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे पनीरचे क्यूब करून ते असे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. ओके. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतात, ते सॉफ्ट राहतात. ओके. पनीर सॉफ्ट राहतं. त्यानंतर आपण इथे करून घेतलेला आहे एक छोटासा पेस्ट करून घेतलेली आहे. इथे आपण 1 हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर अशी पेस्ट आपण इथे केलेली आहे. ओके. आता मी हे बंद करणार आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे. ओके. मिक्सरमधून तुम्ही याला पेस्ट करायची आहे आपल्याला.
ओके, पेस्ट करताना आपल्याला हे तमालपत्र, दालचिनी वगैरे काढून घ्यायचं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये बारीक करू शकता। ओके, तर आता हे मी असंच थंड व्हायला ठेवतेय। तर आता आपण पुढे बघणार आहोत। इथे आपण कढईमध्ये तेल, तूप, बटर काहीच ऍड केलेलं नाहीये। ओके, तर कढई आपण इथे फक्त तापून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण 1 चमचा, सगळ्यात पहिले तर आपल्याला ही जी पेस्ट आहे ही आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे। ओके, आपल्याला 1 चमचा ही जी पेस्ट आपण केलेली आहे, लसूण, मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि आलं, ही पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। थोडीशी टाकायची आहे, मी ते 2 टीस्पून टाकलेली आहे। ओके, आपल्या आवडीनुसार तिखट आपण कमी जास्त याच्यामध्ये करू शकता। ओके, याच्यामध्ये बघा थोडंसं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, कारण याचा कच्चेपणा हा गेला पाहिजे। ओके, तर त्याच्यासाठी आपण इथे तेलाऐवजी पाण्याचा यूज करणार आहोत। ओके, गॅस आपला बारीक आहे, गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे। ओके, बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर तुम्हाला पण जर पनीरची भाजी आवडत असेल, पण सतत बटर, तेल असं जर वापरायचं नसेल, ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा। ही पेस्ट तुम्ही स्किप करू शकता, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ही स्किप करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला इथे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। तुम्ही एकदम थोडं याच्यामध्ये साधं पाणी ऍड करू शकता। इथे आपण तेल ऍड करत नाही आहोत, तर त्यासाठी आपल्याला इथे पाणी ऍड करायचं आहे। ओके, बघू शकताय तुम्ही, मी इथे थोडासा गॅस मोठाच ठेवते म्हणजे फास्ट होईल। हे जसंही आपलं थोडंसं हे बघा, हे पाणी हे झालेलं आहे आणि याचा कलर जो आहे तो थोडासा आपला चेंज झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे। ओके, आता आपल्याला याच्यामध्ये ही जी आपण पेस्ट बनवलेली आहे, ही सर्व पेस्ट आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे। ओके, याच्यात सुद्धा आपण काहीच टाकलेलं नाही। वाटताना सुद्धा आपल्याला गरज वाटलीच तर आपण याच्यामध्ये जे पाणी आपण टाकलं होतं टोमॅटो, कांदे शिजण्यासाठी, तेच आपण इथे यूज केलेलं आहे। ओके, अशा प्रकारे हे आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला गॅस जो आहे तो स्लो करायचा आहे। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे। बघू शकताय तुम्ही, हे बघा, तुम्हाला दिसत असेल। आता हे आपल्याला व्यवस्थित इथे शिजवून घ्यायचं आहे। ओके, तर तुम्हाला आता इथे पाणी ऍड करायचं आहे। आपण इथे एका साईडला थोडंसं पाणी उकळवायला ठेवलेलं आहे। जो आपला स्टॉक होता तो स्टॉकच आपण इथे यूज करतोय। ओके, जर तुम्ही गरम पाणी यूज केलं तर त्याची टेस्ट अजून जास्त चांगली येते। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे सगळं हे ह्याला जी भांड्याला जी पेस्ट लागलेली आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। ओके, आणि आपल्याला हे इथे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। शिजवलेलं आहे ऑलरेडी, पण थोडंसं हे आपल्याला उकळवायचं आहे। ओके, बघा याचा कलर पण किती छान आलाय। आपण कुठल्याही याच्यामध्ये कलर ऍड केलेला नाहीये, बघू शकताय तुम्ही। ओके,
तर आपलं हे भांडं सुद्धा अशा पद्धतीने आपली स्वच्छ केलेलं आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला इथे वेस्ट करायची नाहीये. पातळ घट्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. ओके, तर मी याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहे. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये मसाले ऍड करून घ्यायचे आहेत. आपल्याला जे टाकायचं आहे ग्रेव्हीमध्ये, त्याच्यासाठी आपण मीठ, थोडीशी साखर पण घेणार आहे मी, दही थोडं फेटून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर कसुरी मेथी आहे थोडीशी भाजून घेतलेली आहे, लाल तिखट, हळद, त्याच्यानंतर धणे पावडर, त्याच्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आणि इथे आपण किचन किंग अँड पनीर मसाला हे आपण इथे यूज करणार आहोत. ओके, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. या वाटीमध्ये आपल्याला इथे मसाले तिखट वगैरे ऍड करायचं आहे. ओके, इथे मी बघा तिखट घातलेलं आहे, हे नॉर्मल तिखट आहे आपलं. ओके, त्याच्यानंतर मी इथे हळद घातलेली आहे, थोडीशी हळद बघू शकताय तुम्ही, चवीनुसार थोडी हळद. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत काश्मीरी मिरची पावडर, आणि तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर असेल तरी ती सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, आपण इथे 1 चमचाभर अशी घातलेली आहे, थोडीशी जास्त अजून याच्यामध्ये ऍड करते मी. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे थोडासा पनीर मसाला. आपण इथे पनीर मसाला ऍड करणार आहोत, 1 चमचा पनीर मसाला इथे आपण ऍड करतोय. ओके, आणि याच्यामध्ये आता आपल्याला ऍड करायचं आहे पाणी. नॉर्मल वॉटर जे आहे ते आपण याच्यामध्ये ऍड करतोय आणि हे आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आहे ही जे मिक्स केलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे, पूर्ण पेस्ट. पूर्ण आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. बघू शकता याला कलर खूप छान आलेला आहे. ओके, आता मी याच्यामध्ये परत थोडंसं गरम पाणी ऍड करते, स्टॉकचं जे गरम पाणी आहे तेच आपण इथे ऍड करणार आहोत. वाटीला जो एक्स्ट्राचा जो मसाला लागलेला आहे तो स्वच्छ करण्यासाठी. ओके, अशा प्रकारे आता आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर ऍड करायची आहे, थोडीशी आपल्याला साखर. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर इथे ऍड करायची आहे. आणि हे आपल्याला थोडंसं एकदा उकळवायचं आहे. आणि पनीर जे आहे ते नेहमी आपल्याला काय करायचं आहे, शेवटला ऍड करायचं आहे. ओके, आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर, त्याच्यानंतर आपण इथे ऍड करत आहोत धने पावडर. ओके, त्याच्यानंतर थोडीशी जिरे पावडर,
आणि त्याच्यानंतर आपण इथे ऍड करणार आहोत किचन किंग मसाला. ओके, थोडीसं आपण इथे जिरे पावडर ऍड करणार आहोत. जिरे पावडर थोडीच ऍड करायची, नाहीतर भाजीचा रंग बदलतो. ओके, त्याच्यानंतर आपण इथे किचन किंग मसाला ऍड करत आहोत. किचन किंग मसाला बघू शकताय तुम्ही, आपल्या भाजीचा सुवास पण खूप छान येतोय आणि तसंच आपल्या भाजीला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. याच्यामध्ये ऑइल, बटर हे असं काहीच आपण इथे यूज केलेलं नाही. ओके, पाहू शकताय तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर ऍड करायचे आहे. पनीर आपल्याला सगळ्यात शेवटी इथे ऍड करायचे आहे. ओके, आपल्याला तर इथे आपण जे फेटून घेतलेलं दही आहे 2 टीस्पूनचं, ते आपल्याला इथं ऍड करून घ्यायचं आहे. ओके, व्यवस्थित फेटून घेणं गरजेचं आहे दही, किंवा दहीच्या जागी तुम्ही फ्रेश क्रीम पण यूज करू शकता. अशा प्रकारे आपण इथे 1 चमचा दही इथे ऍड करत आहोत. सगळ्यात लास्ट दही आपण ऍड केलेलं आहे. ओके, दहीच्या जागी तुम्ही फ्रेश क्रीम ऍड करू शकता. आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत चवीनुसार मीठ. चवीनुसार आपल्याला इथे मीठ ऍड करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये कसुरी मेथी जी आहे ती भाजून घेतलेली आहे ती आपल्याला अशी ऍड करायची आहे. याच्यामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याचा थोडासा सुवास आपला छान आलेला आहे. आता आपल्याला ह्याला चांगली उकळी काढायची आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये पनीर ऍड करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपली ही भाजी रेडी झालेली आहे. ऑइल फ्री पनीर मसाला, ऑइल फ्री ढाबा स्टाईल पनीर मसाला, अशा प्रकारे आपण इथे रेडी केलेला आहे. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब्स कापले होते ते याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. मी इथे बारीक बारीक कापले होते. आणि पनीर टाकल्यानंतर आपल्याला अजिबात जास्त उकळवायचं नाहीये. जर तुम्ही पनीर टाकल्यावर खूप जास्त वेळ उकळवलं तर तुमचं जे पनीर आहे ते रबरासारखं होईल. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला उकळवायचं नाही जास्ती. 1 ते 2 मिनिटं ठेवून ताबडतोब आपल्याला गॅस बंद करायचा आहे. ओके, पनीर कधीही आपल्याला पनीर टाकल्यानंतर जास्ती वेळ उकळवायचं नाही. ओके, आपण आता हे टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं आपण याच्यामध्ये फक्त ठेवणार आहोत आणि गॅस आपला आपण बंद करत आहोत. ओके, पाहू शकताय तुम्ही आपलं पनीर सॉफ्ट झालेलं आहे, खूप सॉफ्ट आहे याच्यामध्ये. आता मी हा गॅस जो आहे तो बंद करतेय. ओके, अशा प्रकारे आपली ही ऑइल फ्री पनीरची भाजी इथे रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली ही पनीर मसाला इथे रेडी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही
पनीर वरतून किसून पण ऍड करू शकता. पनीर तुम्ही असं वरतून किसून पण याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके. अशा प्रकारे आपली ही पनीर मसाला ऑइल फ्री इथे रेडी झालेली आहे. बघू शकताय तुम्ही याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. बघू शकताय तुम्ही, पाहू शकता अप्रतिम असं टेक्स्चर आलेलं आहे. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला ही पनीर मसाला ऑइल फ्री कशी करायची आहे हे नक्की यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. चवीनुसार मीठ तिखट कमी जास्त करू शकता. ओके. थँक्यू सो मच.